हॅलो नमस्कार, मी अनघानी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर जे लोक आपल्या चॅनल पहिल्यांदाच बघतात, आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहतात, आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट केलेला आहे, तर त्या सगळ्यांसाठी मला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलवरती छान छान रेसिपीज, ट्रॅव्हल ब्लॉग, फूड ब्लॉग, स्किन केअर टिप्स, हेअर केअर टिप्स, लाईफस्टाईल, शॉपिंग, त्याचबरोबर आपण इन्फॉर्मेटिव्ह गोष्टीसुद्धा शेअर करत असतो। तर बेसिकली मला जे आवडतं, जे जमतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते। आणि तुम्हाला यापैकी कोणत्याही गोष्टीमध्ये जर इंटरेस्ट असेल आणि अजून तुम्ही माझे चॅनल पाहताय, व्हिडिओ पाहताय, पण सबस्क्राइब केलं नाही आहे तर प्लीज टू कन्सिडर सबस्क्राइबिंग। आणि ज्या सगळ्यांनी ऑलरेडी सबस्क्राइब केलं त्या सगळ्यांना थँक्यू सो मच। तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो रेसिपीवाला व्हिडिओ आहे। आज संडे आहे, अर्थातच नॉनव्हेजचा बेत आहे, तर म्हटलं की जर का मी काही बनवते आणि ते तुमच्यासोबत शेअर करत नाही असं तर होणार नाही। सो आज मी बनवणार आहे चिकन। आणि ही जी रेसिपी आहे ना, ही खूप साधी सिंपल आहे, पण खायला तितकीच छान आणि सुंदर लागणार आहे। म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर ह्या रेसिपीमध्ये फार तामझाम नाही आहे। जसं की आपण नॉनव्हेज बनवताना नेहमी असतं की मसाला वाटायचा आहे, त्याची तयारी करायची आहे, भाजून घ्यायचा आहे, तर असं ह्या रेसिपीमध्ये काही नाही आहे। सिंपल रेसिपी आहे ही, अगदी बॅचलर्स सुद्धा करू शकतात। त्याचबरोबर जे नवीन जेवण बनवायला शिकतायत किंवा नॉनव्हेज पहिल्यांदाच बनवतात ते लोक सुद्धा सहज बनवू शकतील। आणि ह्याला फार वेळही लागत नाही, फार तर फार 35-40 मिनिटांमध्ये तुमचं चिकन बनवून तयार होऊन जाईल। तर तयारी सकट इतकं सोपं आहे। तर इंट्रोडक्टरी पार्ट तर खूप झालेला आहे, तर आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स गेट इन टू द किचन। चिकन बनवायला स्टार्ट करण्याआधी काही बेसिक तयारी करून घ्यायची असते। तर मी मिक्सरमधनं धना जिरा पावडर वाटून घेतलेली आहे। त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यांमध्ये मी लसूण, आलं आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर हे सुद्धा आपल्याला एकत्रित वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी आपलं चिकन आहे ते आता मॅरिनेट करायला ठेवते। तर त्याच्यामध्ये हळद आणि जे आपण वाटलेलं जे आलं लसूण पेस्ट आहे ते मिक्स करणार। त्यानंतर हे हळद आणि आलं लसूण पेस्ट आहे ही चिकनला व्यवस्थितपणे आपल्याला लावून घ्यायची आहे। तर व्यवस्थित असं एकजीव करून चिकनमध्ये ते आपल्याला ठेवून द्यायचं आहे मॅरिनेट करण्याकरता। तर आता आपण हे चिकन मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात। तर त्यासाठी मी इथे टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे आहेत ते असे उभे चिरून घेतलेले आहेत। टोमॅटो जे आपण चिरून घेतले होते ते आता आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत। म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला टोमॅटो प्युरी करून घ्यायची आहे। तर आता हे मिक्सरमधून आपण टोमॅटो प्युरी करून घेऊयात। आपली टोमॅटो प्युरी तयार झालेली आहे। तर इथे आता मी कढई गॅसवरती ठेवते आणि त्याच्यामध्ये तेल ॲड करते। तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात एक एक करून बाकीच्या गोष्टी घालायच्या। सुरुवात मी खड्या मसाल्यापासून करते। तर आता ह्याच्यामध्ये मी 4-5 लवंग टाकलेल्या आहेत, त्याच्यानंतर वेलची टाकलेली आहे, ही मसाला वेलची आहे। त्यानंतर तेजपत्ता टाकलेला आहे, दालचिनीसुद्धा मी टाकलेली आहे। तर ते व्यवस्थित सगळं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे आणि कांदा व्यवस्थित छान असा आपल्याला मऊसूद एकदम भाजून घ्यायचा आहे। म्हणजे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा इथे भाजून घ्यायचा आहे। आता आपला कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे। मग त्याच्यामध्ये जी आपण आलं लसूण पेस्ट मगाशी घेतली होती त्यातली मी थोडीशी साईडला ठेवली होती आणि तीच आलं लसूण पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत। आणि पुन्हा एकदा हे आपण तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। तर आलं लसणाचा जो जो स्मेल असतो ना तो जाईपर्यंत आपल्याला 2 ते 3 मिनिटं त्याला परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर टोमॅटो प्युरी जी आपण तयार केलेली ती सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करते आणि पुन्हा एकदा सगळं हे मिश्रण आहे ते एकजीव करून घेते। सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत, हिंग टाकणार आहोत। त्याचबरोबर जे आपल्या घरातला जो लाल मसाला आहे, लाल तिखट मसाला, तो सुद्धा आपण त्यात टाकणार आहोत। आणि आपण जे सुरुवातीला धना जिरा पावडर करून घेतलं होतं ते सुद्धा 1 चमचा ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। आता हे सगळं मिश्रण आहे ते एकत्रित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला छान तेल सुटेपर्यंत असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आपलं हे जे वाटण आहे त्याला छान तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि या स्टेजला आपल्याला आता आपलं जे मॅरिनेट करून चिकन आपण ठेवलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत। तर हे बघा, आता अशा पद्धतीने आपल्याला हे चिकन त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। त्यानंतर चिकन छानपैकी आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तर आपल्या चिकनला एक छान असं व्यवस्थित असं कोटिंग आलं पाहिजे, तोपर्यंत आपण ह्याला व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत। तर ह्या स्टेजला थोडंसं गॅस कमी करायचा आणि त्याच्यामध्ये मस्त फ्रेश असं दही आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। तर ह्याने काय होईल की आपलं जे चिकन आहे ना ते छान असं ज्युसी होतं आणि एक छान फ्लेवर त्याला येतो।
आणि जेव्हा आपण दही ॲड करतो ना तेव्हा गॅसची फ्लेम कमी करायची, नाहीतर मग दही फाटण्याची शक्यता असते। तर अशा पद्धतीने आपण छानपैकी आपल्या चिकनला कोटिंग करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे। झाकण लावून आपण हे ठेवून द्यायचं आहे, कारण चिकनमध्ये खूप सारं मॉइश्चर असतं आणि त्याला अंगचं पाणी सुटतं। तर एक 5 ते 7 मिनटं आपण झाकून ठेवूया आणि त्यानंतर आपण चेक करूया। तर बघा, आता तुम्ही बघू शकता की चिकनला पाणी सुटलेलं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने आपलं चिकन आपण ह्या पाण्यातच शिजवणार आहे। आपण वरचं काही पाणी त्याच्यामध्ये ॲड करणार नाही आहोत। जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं अगदी छान आणि सुंदर रेसिपी होती आणि खूप सोपी आहे, फार मेहनत लागत नाही। तर ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये मीठसुद्धा ॲड करणार आहोत आणि मीठ ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मीठ टाकल्यानंतर सुद्धा चिकनला आहे ना ते अजून पाणी सुटायला मदत मिळते, त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये वरतून एक्स्ट्राचं असं पाणी ॲड करण्याची काहीच गरज नाही आहे। तर ह्या स्टेजला आपण झाकण लावून ठेवून देऊयात आणि एक 2 ते 3 मिनटानंतर आपल्याला झाकण काढून ते परतून घ्यायचं आहे, म्हणजेच काय की ते खाली लागायला नको। तर तुम्ही बघू शकता छान असं मस्त असं पाणी सुटलेलं आहे। तर ह्याच्यामध्येच आपण आपलं चिकन शिजवणार आहोत। तर झाकण लावून ठेवून द्यायचं आणि थोड्या वेळाने मध्ये एकदा चेक करून बघायचं। तर तुम्ही बघू शकता की आपलं चिकन ऑलमोस्ट तयार झालेलं आहे, शिजलेलं आहे। तर ह्या स्टेजमध्ये आपण आता एक छान अशी बारीक चिरलेली अशी कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। तर ह्याने चिकनला खूप छान असा फ्लेवर येतो। तर अशा पद्धतीने आपलं जे चिकन आहे ते मस्त असं तयार झालेलं आहे। मी इथे गावठी कोंबडी घेतली होती, तर त्यामुळे मला 25 ते 30 मिनटं लागले चिकन शिजायला आणि छान आपलं मस्त चिकन रेडी आहे। चिकन आणि कोंबडी वडे कॉम्बिनेशन तर भन्नाट आहे। तर ह्याआधीसुद्धा मी कोंबडी वडेची डिटेल रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर इथे मी कोंबडी वड्याचं पीठ घेतलेलं आहे, छान त्याचे असे पुरीपेक्षा मोठे गोळे तयार केले आणि तेलावरती ते थापून घेते। तर इकडे तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे आणि आता एक एक करून मी आपले वडेसुद्धा तळून घेते त्याच्यामध्ये। तर मस्त असे आपले कोंबडी वडे तळून तयार होत आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त फुलतात आणि तेलामध्ये अगदी छान पद्धतीने तयार होतात। तर इथे आपले कोंबडी वडे मस्त तयार झालेले आहेत, कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि त्याचसोबत आता आपण चिकन सर्व करून घेऊयात। गरमागरम टम्म फुगलेले असे आपले कोंबडी वडे आणि त्याचसोबत गरमागरम भन्नाट असं आपलं ढाबा स्टाईल चिकन आपण खातोय। तर हे कॉम्बिनेशन खूप भन्नाट आहे आणि आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल। तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे आपण आता आपलं चिकन सर्व करून घेतोय। मी तुम्हालाच नेहमी असं सबस्क्राईब करा असं सांगत असते, बिकॉज मला असं लक्षात आलं आहे की माझ्या जे चॅनलवरती जे व्ह्यूअर्स आहेत ते व्हिडिओ पाहतात तर आहेत, पण ते सबस्क्राईब करायला बहुतेक विसरत आहेत किंवा राहून जात आहे। तर त्याचमुळे मी तुम्हाला आठवण करून देते की सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका, म्हणजे आपल्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। आणि येस, आपली चिकन थाळी तयार आहे। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।